हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण संभाव्यतामधील 3 गुणांचा प्रश्न पाहणार आहोत. 3 गुणांसाठी प्रश्न बघा दिलेला आहे. अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केली तर घटनांची संभाव्यता काढा. घटना ए ती संख्या विषम संख्या आहे. घटना बी ती संख्या 5च्या पटीतील संख्या आहे. आता अंकांची पुनरावृत्ती न करता आपल्याला नमुना अवकाश अगोदर काढावे लागेल, बरोबर. अंकाची म्हणजे तो संख्या रिपीट नाही झाली पाहिजे. मग आता 2, 3, 5 ह्याच्यापासून 2 अंकी संख्या म्हणजे प्रत्येक संख्येबरोबर ह्या जोडी करायची, ती संख्या लिहायची आणि त्याप्रमाणे नमुना अवकाश. मग 2, 3 23 होईल. 2, 5 2, 7 2, 9 नंतर 3 घ्यायचा. 3, 2 3, 5 3, 7 3, 9 नंतर काय येईल. 5 2 5 3 5 7 5 9 अशा पद्धतीने नमुना अवकाश लिहून घ्यायचा. बघा, मी नमुना अवकाश लिहून घेतला. प्रत्येक संख्येबरोबर जोडी लावली आणि 2 अंकी संख्या तयार झाली आणि अशा पद्धतीने नमुना अवकाश तयार केला. नमुना अवकाश लिहून घेतला. मग हे काउंट करा किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. मग नमुना अवकाश यस किती आला आपला. 20, बरोबर. नमुना अवकाश यस म्हणजेच आपण काय लिहितो हा NS, बरोबर. NS किती आला आपला 20 आला. मग घटना ए काय दिलेली आहे. घटना ए ती संख्या विषम संख्या आहे. हे लिहून घ्यायचं बरोबर. तुम्हाला जिथं काय दिलेलं आहे ना, घटना कोणती दिलेली आहे ए, मी आता डायरेक्ट लिहित नाही, मी सांगते पण तुम्हाला डायरेक्टली. घटना ए ती विषम संख्या आहे. विषम संख्या म्हणजे काय हे प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे यामध्ये. मग आपण काय करू. म्हणून ए बरोबर कर्ली ब्रॅकेट करून घ्या. मग विषम संख्या असणे. विषम संख्या म्हणजेच काय. ज्या संख्येला 2ने भाग जात नाही, पूर्णपणे भाग जात नाही, त्या संख्या विषम संख्या असतात. म्हणजेच बघा 23 तुम्हाला 2ची कसोटी माहितीच असेल. ज्यामध्ये 0 2 4 2च्या पटीतली संख्या एकक स्थानी ज्याच्या असतात ना, तो म्हणजेच समसंख्या. पण आपल्याला काय पाहिजे. विषम संख्या. विषम म्हणजे मग त्या व्यतिरिक्त संख्या. इथं 3 आहे, इथं 5 आहे, 7 आहे, 9 आहे. त्याला 2ने पूर्णपणे भाग जातो का. नाही. मग त्या संख्या पूर्णपणे लिहून घ्या. 25 येणार, 27 येणार, 29 येणार, 32 येईल का. नाही. 2 इथं एकक स्थानी 2 आहे, 2ने पूर्णपणे भाग जातो. मग 35 आहे. ज्या संख्यांना 2ने भाग जात नाही त्या संख्या लिहून घ्यायच्या. 37 39 52ला नाही जात, परत 53 57 अशा पद्धतीने लिहून घ्या सगळ्या बघा, ज्या संख्येला 2ने पूर्ण भाग जात नाही अशा पद्धतीने ह्या संख्या सगळ्या मी लिहून घेतला. मग 23 25 मग काउंट करा किती आहेत. 23 25 27 29 35 सगळ्या आहेत त्या लिहून घेतल्या ज्याला 2ने भाग जात नाही. मग किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. मग NA किती आला आपला. NA इज इक्वल टू 16. मग आपल्याला काय करायचं आहे. त्यांचा संभाव्यता काढायची. मग संभाव्यतेचा फॉर्म्युला लिहा. PA इज इक्वल टू NA अपॉन NS. NA किती आलेला आहे 16. NS किती आहे 20. राईट. भाग बघा, एका संख्येने दोन्ही संख्येला भाग जात असेल तरच घालवायचं. मी यापूर्वीही सांगितलं होतं. आता एका संख्येने भाग जातोय का दोन्हीला. हो. 4 चोक 16 4 पंचे 20. आता या दोन्ही संख्येला एका संख्येने कोणत्या भाग जातोय का. नाही. मग आपल्या ह्याचं घटना याचं उत्तर काय असणार आहे 4/5. घटना बी काय दिलेली आहे. घटना बी लिहून घ्या. जे दिलेलं आहे ती इथं पूर्ण लिहा. मी वेळ जातो म्हणून लिहित नाही. काय संख्या सांगितली आहे. ती संख्या 5च्या पटीतील संख्या आहे. 5ची कसोटी सगळ्यांना माहितीच असेल. ती संख्या काय आहे बी दिली म्हणून आपण काय करू NB लिहू. राईट. मग 5ची कसोटी सगळ्यांना माहिती असेल. 5ची कसोटीचा नियम काय आहे. ज्या संख्या आता 5च्या पटीतील संख्या म्हणजेच काय त्यांच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर ती 5च्या कसोटीतली संख्या आपल्याला म्हणता येईल. मग आता इथे एकक स्थानी 0 तर कुठल्याच ह्या संख्येमध्ये नाही, पण 5 मे बी असेल तर मग ती आपल्या काय असणार आहे घटना 2 प्रमाणे असणार आहे, बरोबर. मग काय आहे 25 एक आहे कारण एकक स्थानी 5 आहे. नंतर 35 एक आहे. त्यानंतर बघा इथे आहे का 75 एक आहे. त्यानंतर बघा
95 एक आहे. बरोबर. 5च्या पटीतली म्हणजेच 5ने ज्या संख्येला पूर्ण भाग जातो ती संख्या. राईट. मग आपल्याकडे एन बी किती आला? एन ऑफ बी इज इक्वल टू 4. राईट. एन ऑफ बी इज इक्वल टू 4. मग ह्याचा नमुना अवकाश काढून घ्या. पी इथं बी आहे आपण मेन्शन केलं म्हणून पी ए ऐवजी आपण काय करणार इथं ए लिहिला होता. ही घटना बी आहे म्हणून पी बी या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. पी ऑफ बी इज इक्वल टू मग काय करणार? काय लिहिणार इथं? एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. मग काय असणार आहे? एन बी किती आलेला आहे आपला बघा. एन बी आलेला आहे 4. एन एस किती आहे? 20. बरोबर. मग या दोन्ही संख्येला एकाच संख्येने भाग जातोय का? हो. राईट जातोय. तर मग काय? 4 एके 4, 4 पंचे 20. मग एन बी किती असणार आहे? सॉरी पी बी किती असणार आहे? 1/5. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचे इझी आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूयात. नेक्स्ट